सदा सुशोभित है कायोत्सर्ग रूप मूलारो जो विशाल तनहारी है परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नामी पुत्र जिनपति महात्मा जयवंतो अंतर्यामी जयवंतो अंतर्यामी। चर्चा की आपली साधारण लोकांच्या जीवनामध्ये धर्म केव्हा येतो आणि कोणत्या परिस्थितीत येतो त्याची भूमिका बघत असताना इथं आपण बघितलं की असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे असतं, परंतु त्या प्रश्नांनाच मात्र डोक्यात ठेवून त्याची उत्तरं नेहमीच आपण उद्यासाठी ठेवलेली आहे. आज मला या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत अशी गरज भासित होत नाही. जेव्हा की या प्रश्नाच्या उत्तरामध्येच जीवनाची दिशा, जीवनाचं रहस्य लपलेलं आहे. मग ते प्रश्न कोणते आहेत? तर आत्मा आणि परमात्म्या संबंधी हे प्रश्न आहेत. आत्मा हे स्वसंवेदन आहे. जिथं आत्मा तिथं स्वसंवेदन. कारण स्वसंवेदनाद्वारेच आत्म्याचा निश्चय होतो. आत्मा आहे कशावरून? तर जिथे स्वसंवेदन आहे तेथे आत्मा आहे. जिथे मीची प्रतीती येते तिथं जीव आहे. मग
हे प्रश्न जीवालाच उत्पन्न होतात, जीवामध्येच उत्पन्न होतात. कारण जीव चेतन पदार्थ आहे, जीव जाणणारा पदार्थ आहे आणि त्यामुळं त्याला अशा प्रकारच्या जिज्ञासा, प्रश्न निर्माण होऊ शकतात, होत असतात. आत्मा, परमात्मा, काय आत्मा, काय आहे परमात्मा, असा प्रश्न. जीवन काय आहे, मरण काय आहे, हे प्रश्न. कर्म आणि कर्माचं फळ काय असतं, आत्म्याचं अस्तित्व आणि पुनर्जन्म, इत्यादी असे या विषयासंबंधी प्रश्न दिसून येतात. मग हे प्रश्न कसे आहेत असा प्रश्न आला तर काय सांगितलं, ये सारे प्रश्न ऐसे है कि जिनका उत्तर तत्काल मिलना आवश्यक व महत्वपूर्ण है. अर्जंट एंड इम्पॉर्टंट. तत्काल म्हणजे अर्जंट, महत्वपूर्ण म्हणजे इम्पॉर्टंट. आपल्याला याची उत्तरं लगेच मिळायला हवी तशी बघितली तर आत्ताच मिळायला पाहिजे. कारण ते महत्वपूर्ण आहेत त्या प्रश्नाची उत्तरं. परंतु चूक काय होते ती सांगितली. इनका उत्तर पाने के लिए हम एक और कल तक का इंतजार करें. आम्ही अजून एका दिवसाचा, एक दिवसाची वाट बघतो. बघू, उद्या बघू. आज लगेच मिळवून आपल्याला थोडंच आज परमात्मा व्हायचंय, संसार सोडायचा आहे. जन्म मरणाचा थोडंच आज आपल्याला नाश करायचा आहे. कुठं मरायला लागलोय असा त्याचा अर्थ आहे. कुठं मरायला लागलोय म्हणून आज लगेच मला हा प्रश्न सोडवला पाहिजे. असं आहे ते. सोडू की, अजून मरण आलंय का, मृत्यू आलाय काय, अडचण काय आली का, आत्ता लगेच याचं उत्तर शोधलं पाहिजे असा काही नियम आहे काय? असं म्हणते आहे ना, वेळ आहे अजून. म्हणून आपल्या मर्जीने धर्म कार्य केलं जातं, आपल्या मर्जीने, है नाही? काय स्वप्नील भाई, बरोबर आहे का? मर्जी तुमचीच आहे ना, मग कोणाच्या मर्जीने चाललंय? देवाच्या मर्जीनं, धर्माच्या मर्जीनं, गुरुच्या मर्जीनं, शास्त्राच्या मर्जीनं किती कामं चाललेली. आणि हे का तर विचार करायची तयारी नाही. जी वास्तविकता आहे त्याला आपण घाबरतो. खरं तर हे सगळं ह्या गोष्टी आहेत, त्याला घाबरतो, भीती वाटते. कारण ही प्रश्नाची उत्तर मिळाली तर पुढं काय, म्हणजे माझं जे आत्ताचं जीवन चाललंय ते सगळं मग
व्यर्थ व्यर्थ होईल आणि मला आता माझं वर्तमान जे काम चाललंय ते खोटं ठरवायचं नाही आहे ना. झालेली चूक कोणीही खोटं मानायला तयार नसतो. चूक झाली तर स्वीकार असते की चुकलोय म्हणून. त्या चुकीलाच आपण काय करणार, पुष्ट करत राहतो का नाही व्यवहारामध्ये. मग आपण चुकलोय हे कळणार आहे या प्रश्नाची उत्तर मिळाल्यानंतर. आणि आपल्याला तेच नको आहे खरं तर, का नाही. कारण मी हे सगळं उलट मानलेलं आहे. आत्मा, परमात्मा, जन्म मरण, बरोबर आहे. कर्म, कर्मफळ, हे सगळं उलट आहे. आपल्या जर विचाराची धारा बघितली, आचाराची धारा बघितली तर नेमकं सगळं उलट आहे. आणि हे उलट जे चाललेलं आहे ते आपल्याला कुणी जर उलट आहे म्हणून सिद्ध करून दाखवत असेल तर चालेल. म्हणूनच आपण या प्रश्नाच्या उत्तराबाबत जरी आपण विचारशील आहोत तरी गंभीर नाही होत. कारण आपण पुढं गेलेलो आहे. पण अजून सुद्धा थांबू शकताय. अजून काय वेळ गेलेली नाही. इतकं पुढं काय आपण अजून गेलेलो नाही की आपल्याला माघारी फिरता येणार नाही. माघारी फिरायची लाज वाटली नाही पाहिजे खरं बघायला गेलं तर. पण पुढं गेलं तर अजून लांब जाणार. चूक दोष वाढत जातील. आणि त्याचं फळ काय, जसं वसुराजाने काय केलं, चूक आहे, उत्तर चुकीचं दिलं नाही. आज म्हणजे जुने तांदूळ साळी असं म्हटलं ना, जुन्या साळी असा त्याचा अर्थ असताना सुद्धा काय सांगितलं, आज म्हणजे मग सिंहासन खाली चाललंय का नाही चाललंय मला सांगा. नाही चाललं. तुम्हाला कसं काय माहिती, तुम्ही अनुभवलंच नाही ना. तुमचं सिंहासन कुठं आहे सध्या, खाली चालले का नाही तुम्हाला कणाकणाने जे आहे ना, थोडं थोडं थोडं, जसा सेकंड काटा पुढे सरकला म्हणजे फार मोठा वेळ गेल्यासारखं वाटत नाही. मिनिट काटा पण थोडासा पुढे सरकला तर फार नाही, पण तासाचा काटा पुढे गेल्यानंतर आपल्याला काय त्याला वेळ भरपूर झाला दिसतोय बरं का. सेकंदाने नाही कळत, मिलीमीटरनं कळणार आहे का किती मी खाली गेलोय म्हणून. जेव्हा तुम्ही कशाने खाली जाणार, मीटर, फुटान नाही, मीटर नाही. मीटरच्या पुढे काय असतं रे, किलोमीटर. किलोमीटरनं खाली जायचं का, त्यावेळेस मान्य करणार का वर मी खाली आलो काय. आता वर कसं जायचं, किलोमीटरनं खाली आल्यानंतर, एवढं खाली आल्यानंतर परत रस्ता बंद होई तोपर्यंत वाट बघू नका. म्हणजे मनुष्य पर्याय संपे तोपर्यंत वाट बघायचं काही कारण नाही. वेळ आहे अजून. मनुष्य पर्याय, हे स्वस्थता, हे अनुकूलता आहे. भयंकर चांगली परिस्थिती आहे आज आपल्याला. आज आहे ना, मुघलांचं राज्य नाही. तुम्हाला काय माहिती की बाबा काय त्रास असतो होता त्या मुघला. आता सुद्धा बघा ना, थोडंसं कल्पना करा, त्या पॅलेस्टाईनमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, त्या देशांमध्ये, युक्रेनमध्ये काय चाललंय काय. ते माणसं रोज मुठीत जीव घेऊन बसलेले. इराण, इराक आहे ना, सगळे जीव मुठीत घेऊन बसलेले लोक आहेत. केव्हा कुठनं बॉम्ब पडेल, काय होईल काय माहिती नाही. आपल्याला किती शांती, तुम्हाला कळतंय का. मग याचा उपयोग कशासाठी करायला पाहिजे हे कळायला पाहिजे का नको. नाही ना, हीच तर अडचण. इतकी अनुकूलता, इतकी अनुकूलता की मी भ्रष्ट, माझी बुद्धी भ्रष्ट व्हायला लागली. माझी बुद्धी भ्रष्ट झाली. मला वाटतच नाही किंवा मी आता माघारी फिरलं पाहिजे, मी माझं काम केलं पाहिजे, मी समजून घेतलं पाहिजे मी कोण आहे.
आपण बघितले होते मध्ये 4 प्रश्न तोडरमलजींच्या मुख्य मार्ग प्रकाशक मधले. मी कोण आहे, माझं स्वरूप काय, हे परिणाम कसे चाललेले आहेत, या परिणामाचं फळ काय, याच्यावर विचार करा म्हणून सांगितलं होतं. करता का आता विचार? झालं. त्या दिवशी म्हटले छान वाटलं, अजून एक दिवस सांगा म्हटले, विषय संपला. रोजचे रोज कधी कधी करायचा तो विचार? 1 दिवसासाठी होता, तेवढ्या दिवसासाठी. अरे जोपर्यंत आपलं साध्य सिद्ध होत नाही तोपर्यंत हा विचार करायला पाहिजे की मी कोण आहे, माझं स्वरूप काय. रोज जर आपण थोडासा विचार केला तर फरक पडतो. रोज थोडा थोडा जरी विचार केला तर आपली परद्रव्यामधली असणारी आसक्ती ती कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला कळू लागेल ना तेव्हा मी खरोखर हे सगळं नाही आहे म्हणून. या परद्रव्याशी माझा कसलाही संबंध नाही. आत्मस्वभावम परभाव भिन्नम असं येतं का नाही कलश? मापूर्णम काय? आत्मस्वभावम परभाव भिन्नम मापूर्ण माध्यम विमुक्तमेकम विलीन संकल्प विकल्प जालम प्रकाशयन शुद्ध नयोभ्युदेती असा एक कलश येतो. मग काय म्हणतो? जो आत्मा आहे, कोण आत्मा, तो सर्व परद्रव्यांपासून भिन्न आहे. निर्णय करा. परभाव अजून तुमचे लांब सोडतोय मी. संयोगापासून आपण भिन्न आहोत. संयोग म्हणजे परवस्तू आणि संयोगी भाव म्हणजे माझेच विकारी भाव, अशुद्ध भाव. आचार्यांना तर त्याच्यापासून भिन्नता सांगायची आपल्या धर्मामध्ये, जो जैन धर्म मिळालाय. बाकी तर परद्रव्यापासून भिन्न सांगतील, पण परभावापासून भिन्न. पण मी त्या परद्रव्यापासून माझं अस्तित्व भिन्न आहे याचाही विचार करायला तयार नाही. किती वेळा विचार येतो दिवसातून? मी परद्रव्यापासून भिन्न आहे, ही मुलं माझी नाही. तुमच्या सुनाचं नाव काय? सायली. मुलं माझी नाही, तसं किती वेळा वाटतं? आत्तापर्यंत किती वेळा वाटलं ही मुलगा म्हणजे अंश माझा नाही, समय माझा नाही. सासू सासरे तुमचे नाहीत ह्यात काय शंका नाही. ते रोजच मला दुसरं म्हणजे किती वेळा वाटतं? प्रियंका कधी चर्चा फिरताना केली की का आपण करतोय, ही मुलं कोणाची आहेत, काय? बोललं तरी फरक पडेल. किती परद्रव्यामध्ये आसक्ती. शरीर आपलं नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय. शरीर परद्रव्य आहे, पुद्गल आहे, परद्रव्य आहे, मी नाही. कारण ते आपल्याबरोबर जात नाही. जे आपल्याबरोबर जात नाही ते आपलं नसतं असं आपल्याला सांगितलंय. आणि जे आपलं असतं ते आपल्यापासून दूर होत नाही असं सिद्धांत आहे. आपली वस्तू आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही, आणि जी आपली नाही ती आपल्याबरोबर कधी राहू शकत नाही. मग नको विचार करायला याच्यावर. आत्मा, परमात्मा, आणि आपल्यासाठी ते आदर्श आहेत. परमात्मा परद्रव्यापासून भिन्न, परभावांपासून भिन्न असे ते परमात्मा हे आमचे आदर्श आहेत. आम्हाला रोज सांगतायत. म्हणून तर आपल्या प्रतिमा दिगंबर आहेत, निर्ग्रंथ आहेत, निस्संग आहेत. समजायला पाहिजे. म्हणून इथे एक श्लोक आलाय, आज वाचला होता, तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे सत्संगती कशासाठी पाहिजे राजूभाई? शरीरासाठी तर रोज फिरत होता, पण शास्त्राला मात्र यायचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे मी विचारलं ना, बरं आहे का विचारा म्हणून. म्हटले दिसतेत, फिरताना दिसतेत, पण काम आहे म्हटले, काम.
काय सांगतोय? सत्संगतीचं महत्व सांगतोय. सांगायला लागले सांगतो. सांगायला लागलो. पान नंबर आहे 310. श्लोक क्रमांक आहे 785. 786 नाही हा, 785. 785. कशासाठी हे श्लोक सांगणार आहे मी आता? हा परद्रव्यापासून भिन्नतेचं भावभासन करण्याच्या हेतून है ना. इथं आचार्य सांगतायत की वृद्धाची सेवा करा, म्हणजे सत्संगतीमध्ये राहावा असं सांगायला लागेल. मग कसे सांगते बघा. सुलभेषु अपि भोगेषु नृणां तृष्णा निवर्तते, संसर्ग सुधा स्यंदैहि शश्वत आर्द्रीकृतात्मनाम. तुम्हाला कळणार नाही ही भाषा, तसा अवघड नाही. एक एक शब्द वापरल्या. सुलभेषु अपि कना अवघड आहे. सुलभेषु अपि, सुलभा सुलभेषु अपि. सुलभ सुलभ म्हणजे सहज प्राप्त असताना सुद्धा. काय? सुलभेषु भोगेषु असं त्याचं ते विशेषण दिलंय. भोगांची सुलभता असताना सुद्धा असं आचार्य म्हणतात. नृणाम तृष्णा निवर्तते. नृ कोण आहे? नृ म्हणजे मनुष्य. नृणाम मनुष्यांची. तृष्णा शब्द पण कळतो तुम्हाला? तृष्णा म्हणजे अनेक शब्द दिलेत एका अर्थाचे. वर्णिजीने छान लिहिलेलं आहे. नृणाम तृष्णा निवर्तते असा शब्द वापर. निवर्तते कळलं. मग काय कळत नाही तुम्हाला? संस्कृत कळतंय का नाही? सुलभेषु अपि भोगेषु नृणाम तृष्णा निवर्तते. बरोबर पहिली ओळ कळली? सुलभ भोग सुलभ असताना सुद्धा त्या संबंधीची जी तृष्णा आहे ना, ती त्या ठिकाणी नष्ट होते. मनुष्यांची तृष्णा नष्ट होते. तस काय हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर दुसऱ्या ओळीत आहे का नाही? आहे सगळं सुलभ आणि तरी सुद्धा त्याची इच्छा नाही, तृष्णा नाही. असं कसं काय शक्य आहे? कारण हेच तर आहे. आपल्याला सगळं सुलभ आहे, त्यामुळं आपल्याला त्याच्या संबंधित तृष्णा आहे. काय काय मनीषा बोल. सुलभ असल्यानंतर ऍक्च्युली त्याच्यापासून निवृत्ती करणं फार अवघड आहे. जसं स्वर्गातल्या देवांना विषय भोगापासून निवृत्त होणं अवघड आहे. आम्हाला जसं आज संसारातनं बाहेर पडणं सोपं आहे का अवघड आहे? काय म्हणाल तशी पचशील तू. तुला ते पण माहित आहे. काय उत्तर दिलं तरी उलट बोलणारच आहे. सुलभ आहे म्हणते. मग जेव्हा त्या ठिकाणी भोग सहज प्राप्त झालेले आहेत तेव्हा त्याच्या प्रती तृष्णा न राहणं. जसं तुम्हाला एखादी साडी गिफ्ट द्यायला लागले कोणी चांगली, घेणार का नाही? गिफ्ट पैसे नाही द्यायचे, फ्री मध्ये आणि एक भारीतली साडी.
आहे ना? द्यायला लागले तुम्ही घेणार का नाही घेणार? हा सगळं फ्रीच्या पाठीमागे तर धावताय पैसे खर्च करून, आणि तुम्हाला वाटतंय फ्रीमध्ये येत घेणार ना का नाही घेणार? सोन्याचं तुम्हाला एखादं मंगळसूत्र करून दिलं 5 तोळ्याचं, जास्त म्हणलं नाही, 5 तोळ्याचं दिलं, काय मोहनबाई घेणार का नाही मंडळी? तुम्ही द्यायला बसलाय, तुम्ही घेणार का नाही? त्याचं नाव आहे तृष्णा. कारण तुम्ही त्याग नाही ना, परिग्रह परिमाण नाही ना, तेव्हा नाही माझ्याकडे एवढं आहे, मी त्याचं परिमाण केलंय, मला याच्यापेक्षा जास्त आणि फुकट मिळालं तरी नको. हे परिणाम कुठं आहेत? आणि हे परिणाम नाहीत याचाच अर्थ आहे की त्या ठिकाणी आमच्या अंतरंगामध्ये तृष्णाची जी अग्नी आहे ती सगळ्यात बेकार, म्हणून इथं सांगितली सगळ्यात मोठी अग्नी कोणती? तर चिंता नाही. चिंता कशाची? तर तृष्णेची. ते आता इथं वर्णिजींनी घेतलेलं आहे विस्तार. तृष्णा संपते का? एक गिऱ्हाईक झाल्यानंतर दुसऱ्या गिऱ्हाईकाची तृष्णा थांब, म्हणजे एक पूर्ण झालं आणि 10 लाखाचं गिऱ्हाईक आलं तुला एक सकाळ आणि 5 मिनिटात उरकलं, संपलं, दुकान बंद करतो? नाही. आता 10 लाख तुला लागा 4 दिवस जर दुकान उघडलं तर मिळते का? 1 मिनिट, 5-10 मिनिटात तासात झाला, आता 4 दिवस निवांत बदल काय अर्थ? तेच आहे, किती त्रास आहे त्याच्यातलं ते वर्णिजांनी लिहिलाय. आणि ही तृष्णा म्हटलं ना, नृणाम निवर्तते, कोणत्या पुरुषांची ती आणि कोणत्या जीवांची ती तृष्णा निवृत्त होते? तर उत्तर दिलं सत्संग सुधास्यंदैही. काय अर्थ होतो इजुका की सत्संग सुधास्यंदैही? सत्संग शब्द कळला, सुधा शब्द तुम्हाला माहित आहे. सुधा म्हणजे सुधा मूर्ती, सुधा म्हणजे अमृत, बरोबर. संधी म्हणजे सुंदर. असं आले की समयसार मध्ये कितीतरी वेळा तो शब्द आला, संधी. हा, असू द्या, एवढं तर कळलं का नाही? सत्संग रूपी अमृत, सत्संग सुधा स्यंदैही शश्वत. शश्वत म्हणजे शश्वत माहित आहे ना? कोण त्यांनी 10 उपवास केले ती शश्वत. शश्वत आर्द्री, आर्द्र, आर्द्र कळतंय? ओल, ओल आहे. शश्वत आर्द्रीकृत आत्मानम. सत्संगरूपी अमृताच्या द्वारे ज्या आत्म्याचं हृदय सदैव ओल असेल त्या मनुष्याला भोग सुलभ असताना सुद्धा त्यामध्ये तृष्णा राहत नाही. असा आहे वाक्य, म्हणजे श्लोकाचा अर्थ आहे. सोपा आहे का? कुणाला तृष्णा राहत नाही, कुणाला परद्रव्याचं अट्रॅक्शन. तुम्हाला आहे का आता मुलींचं अट्रॅक्शन पाहुणे काय लगा? नाही तर म्हणा का दीप्ती आलं नाही काय? तुला आहे का अट्रॅक्शन? नाही, म्हणूनच संयम काय मैत्रीण नाही संयमला. तुला कोणाचं अट्रॅक्शन? हा, कोणाचं म्हणतोय? पण आता अनिशला विचारलं तर मुलींचं अट्रॅक्शन आहे का रे तुला? बरे काय म्हणतोय? मग तुम्हाला का नाही, त्यांना काय? कारण सांगा बरं, तुम्हाला काय म्हणजे त्याच्या प्रती तुम्हाला वैराग्य काय?
ज्याच्या प्रती तुम्हाला आसक्ती होती, पण आता विरक्ती आली का नाही आली? डॉक्टर आली? कसं काय आली मला सांगा. हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे. एकदा का त्याची प्रतीती आली की त्याच्या निमित्तात काय त्रास आहे किंवा काय सुख आहे, मग त्याच्यापासून निवृत्ती किंवा प्रवृत्ती ऑटोमॅटिक होणार आहे. पण तो जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याची तृष्णारूपी अग्नी सतत जळत राहते, हे सांगता येतं. म्हणून इथं सांगितलं की सुलभ आहेत भोग. कोणाला भोग सुलभ आहेत? कोणाला? आणि जो सत्संग करतो त्यालाच सुलभ असते भोग, कारण त्याच्याच पुण्याच्या उदयात त्याला भोगाची प्राप्ती होत असते. जो तृष्णा करतो तो तर पापी आहे. काय त्याला नाहीत भोग प्राप्त होत खरं तर. जसं तंदुल मत्स्याला त्याला भोग प्राप्त होत नाही, पापी. तृष्णावान जो असतो तो पापी, त्याला त्या ठिकाणी भोग नाही. जो सत्संग करणार, मग भोग मिळाले सत्संगती करणाऱ्याला, पण तरी सुद्धा त्या भोगामध्ये आसक्ती नाही. ही आहे जादू सत्संगाची. तुम्ही इथं आहे तर तुम्हाला आहे ना त्या विषयांबद्दल कशांबद्दलचं अट्रॅक्शन ऑटोमॅटिक मंद पडलेलं असतं. देव शास्त्र गुरु आयतनाच्या सानिध्यात जातो, म्हणून आयतन म्हटलं. देवशास्त्र गुरु आणि त्यांचे सेवक हे आयतन का म्हटले, तर त्यांच्या संयोगात जो जातो तर ऑटोमॅटिक परिणामाची तशा प्रकारे विशुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक सुंदर चर्चा ती आपण नेहमी ऐकली समवसरणाची आहे ना. ती मृगावती राणी आणि तो चंड नावाच्या राजाची आपल्याला अम्माने किती वेळा गोष्ट सांगितली. ती मृगावती राणी, तिचा छोटा एक मुलगा, तिचा नवरा मेला, राजा मेला, आणि मग त्याच्या आहे ना त्या चंड प्रद्योत, ऍक्च्युली त्याचं नाव प्रद्योत, पण त्याला चंड ही उपमा लागली कारण तो प्रचंड क्रोध करत होता. प्रद्योत चंड नाही ना, चंड प्रद्योतच आहे ना. चंद्र प्रद्योत असतं का? बर, चंद्र प्रद्योत. त्याचं चंड प्रद्योत झाला. कारण प्रचंड कशाई आहे ना, काम क्रोध लोभ असल्या गोष्टींचा प्रचंड आहे ना, लोभी तृष्णा भयंकर. आणि मग त्या मृगावती राणीवर त्याची नजर गेली, आणि नजर गेल्यानंतर त्यांनी घेरा घातलेला आहे आणि तिची डिमांड केलेली आहे. मग आता काय प्रश्न असा पडला, ही शीलवान, मग तिचा मंत्री आहे, तिचा सेनापती आहे, ते म्हटले आपण मरस्तोपर्यंत लढू, पण नाही ना, असं सगळं. आणि योगायोग रात्री त्यांची चर्चा चालली. त्यांचा म्हणजे दूत येऊन गेलेला आहे चंड प्रद्योतचा आहे ना, की काय करताय, देत इथे तिकडं, आणि विनाकारण जी हिंसा लोकांची नाही तर होणार आहे जर युद्ध केलं तर. चंड प्रद्योतची सेना भयंकर मोठी, तुमची सेना भयंकर मोठी, काय करावं मृगावतीने बिचारीनं है ना. तेवढ्यात त्यांच्या कानावर संध्याकाळी शब्द आले, जय जयकाराचे, महावीर भगवान की जय. समवसरण आलेलं होतं तिथं. आणि समवसरण आल्यानंतर झालं काय, मृगावतीचा किती विश्वास, श्रद्धा किती, काय आता टेन्शन घ्यायचं काम नाही. आपल्याला तो चंड प्रद्योत काय त्रास देणार नाही, युद्ध होणार नाही, काय होणार नाही. उघडा म्हटले दारं सगळी, किल्ल्याची जी दारं बंद केली सगळी उघडा म्हटले. विश्वास पाहिजे ना, आपण दारं लावतो. जर महाराज आले, मी आलो तर आजी तू बायला का जरा दुसरीकडे चाला, म्हणजे वाट जर मी इकडून चालला तर मी दुसऱ्या वाटेनं जायचं, का असं होईल का नाही. कारण आता काहीतरी बघितलं, विचारलं, काहीतरी म्हटलं ना,
थोडीशी भेट झाली तर कळते का ना काय गप्पा मारते. तेव्हा आज दोघी गप्पाच मारल्या नाही, अजिबात अगदी मौनच त्यांचं फिरणं चाललं होतं. मी म्हटलं काय झालंय का नाष्टक. म्हणावं म्हटलं सॉरी तुम्ही गप्पा मारा, माझं काय नाही, पण एकदम मौन न फिरणं. चर्चा अशी. झालं काय, उघडा म्हटली. मग ते सेनापती म्हणतो, तो मंत्री म्हणतो, अरे सगळी जनता, ते तर बाहेर सैन्य आहे, ते सगळे आपल्या जनतेचं हे करेल आणि परत इथं आपल्यावर अत्याचार करतील, असं तसं म्हणायला लागले. राणी काय म्हटली, काय घाबरू नका तुम्ही, सरळ उघडा म्हटलं ना. महावीरांचं संवत्सरण आले, सरळ दारं उघडा केले. उघडली दारं आणि गेले सगळे. कुठे गेले, तिथं गावाच्या बाहेर ते संवत्सरण. अमरावतीचं जे राज्य आहे त्या राज्याच्या बाहेर ते संवत्सरण गेले. तर आलेला झालं, ती निघाली तिथं. निघाली तिथं सगळ्यांनी जाऊन त्या आपापल्या कोठ्यामध्ये सगळे बसतील ना, तिथं 12 सभा. मग त्यामध्ये तिथं ती आपल्या महिलांच्या श्राविकेच्या सभेमध्ये जाऊन बसते. तोपर्यंत तिचं लक्ष जातं की श्रावकाच्या कक्षामध्ये चंड प्रद्योत आधीच बसलेला आहे आणि पश्चातापाने त्या ठिकाणी दुःखी इतका रडतोय की मी कसले घाणेरडे भाव केले म्हणून. संवत्सरणाची महिमा तिथं ते जीव आणि अरिहंत नुसतं येणं आणि तिथं वाघ गाय म्हणून आपल्या मंदिरावर दाखवलेलं चित्र असतं. वाघ आणि गाय दोघं एकाच पात्रामध्ये पाणी पितेत. वाघाचं पिल्लू गायचं दूध पितय, गायचं पिल्लू वाघाचं, असंच आहे ना. मग ह्याच्यावरनं काय शिकलो आपण. आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं अहिंसा परमो धर्म. आपल्या मनातले विकार, विभाव, शत्रुता आहे ना, वैर, हे सगळं संपतं का मंदिरात गेलं. काय तुम्ही पूजा करत असतात प्रियंकाताई, आणि तेवढ्याच सासूबाई आल्या आणि काहीतरी सकाळी झालं असेल, समजा झालेलं नाही काय, पण थोडं काहीतरी झालंय, असं काहीतरी तुला उलट बोललं असतील, काहीतरी झालं आणि तू पूजा करते. काय होईल सांग. काय बाई मी उगच बोलले, काय खरं तर माझी चूक होती आहे ना, क्षमा मागवावी आपण, असे भाव होतील का नाही पूजा करता करता. आल्या सारखं किरकिर काहीतरी, म्हणजे मनामधले भाव कसे. म्हटलं ना पदार्थ दर्शन आहे ना, त्या कषायाला उत्पन्न करण्यामध्ये क्रोध कषाय, बाहेर क्रोध कषायाची उदीरणा ते साधन आहे. उदय तर चालू आहे क्रोधाचा, तसं तर मंदिरात गेलाय. तसं तर शुभाचा उदय आल्याशिवाय मंदिरात जात नाही, पुण्याचा उदय आल्याशिवाय. पण पुण्याच्या उदयाबरोबर कधी तिथं म्हटलं ना, असं नियम आहे की कुठल्या तरी एक कशाचा उदय अगदी श्रेणी चढताना पण असतो. क्रोधाच्या उदयाने श्रेणी चढला, मान कशाच्या, हे आपण शिकलो का नाही इजुगाकी. म्हणजे क्रोध करत श्रेणी चढलाय का फक्त उदय आहे. उदय असतो. मग तिथं पूजा करताना सुद्धा क्रोध कशाचा उदय चालू असतो बरं का, आहे ना, उदय नसतो असं नाही. म्हणजे जर श्रेणी चढताना क्रोध असू शकतो, तर तुम्ही असं समजू नका की शास्त्राला बसले म्हणजे माझा आता क्रोधाचा उदय नाही. सिद्ध करून दाखवू काय क्रोधाचा उदय ते. आणि त्या उदयाला बाह्य निमित्त मिळालं उदीरणेच. आणि ज्याचा उदय असतो त्याचीच उदीरणा होते, लक्षात राहू दे. हे माहित आहे ना सिद्धांत. ज्या कशाचा उदय असतो, ज्या कर्माचा उदय असतो, त्याच कर्माची त्या उदयावलीमध्ये त्या ठिकाणी उदीरणा होते, दुसऱ्या कुठल्या नाही. मग पूजा करताय, शास्त्र ऐकताय आणि उदय कशात झालोय, क्रोधाचा. आणि सासूबाई दिसल्या, काय होणार, क्रोध कशाची उदीरणा व्हायला पाहिजे का, तिथं काय व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, क्षमा, समता भावाची
आता ती उदीर्णा नसते कारण स्वभाव आहे, समता भावरूप कारण ते उत्कृष्ट आयतन आहे. आणि जर आपल्याला तशा प्रकारचं बाह्य कारण मिळालं असताना उदीर्णा जर कशांची होऊ लागली तर समजावं आपण समवसरणात नाही आहोत. म्हणजे आपण मंदिराला समवसरण बनवलेलंच नाही. म्हणजे आपले भाव कुठं आहेत हे आपल्या भावाचं त्या ठिकाणी आपण परीक्षण निरीक्षण करू शकतो. सगळं कळतं आपल्याला. म्हणजे उगं मंदिरात गेलाय म्हणजे भारी आहे, शास्त्राला आलाय म्हणजे चांगला आहे असं नाही. उदीर्णा कशाची? जर स्वभावाचं कार्य होईल, प्रतिकूल त्या ठिकाणी परिणाम प्रसंग आले, कर्म उदय आले तर म्हणायचं आपण बरोबर ट्रॅकवर आहे. नाहीतर ते बाहेरचं चांगलं कारण सुद्धा असून सुद्धा खरं तर ते आपल्याला अशुभापासून आणि अशुभाची उदीर्णा होण्यापासून वाचवण्याचं कारण आहे. पण तिथं जाऊन जर म्हणून तर आपण नेहमी काय ऐकलं, अन्य क्षेत्रे कृतं पापं धर्मक्षेत्रे विनश्यति. धर्मक्षेत्रे कृतं पापं लक्षात येते वज्रलेपो भविष्यति. अर्थ कळला का प्रियंका? त्याचा अन्य क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही घरात बाहेर जे काही पाप करता आणि ते फेडायचं तर कुठं जायला पाहिजे? धर्मक्षेत्रामध्ये. अन्य क्षेत्रे कृतं पापं धर्मक्षेत्रे विनश्यति. नष्ट होतं तिथं. ते नष्ट करायचं एक उत्कृष्ट आयतन आहे, साधन आहे. खरं तर किती सुंदर आहे, सोप्या पद्धतीने पाप नष्ट करायचा उपाय. मंदिरात जावा बस, शास्त्राला या बस, सगळं पाप नष्ट हो. किती सोपं आहे मला सांग करायचं. पण पुढं काय म्हणले, त्या क्षेत्रात जाऊन पण धर्मक्षेत्रे कृतं पापं, या क्षेत्रात येऊन सुद्धा जर माझ्या परिणामामध्ये संक्लेशता राहील तर त्याचं त्या ठिकाणी कार्य काय? वज्रलेपो भविष्यति. भविष्यासाठी असं कर्म बांधलं जाईल. निधत्ती निकाचित म्हणून नाव दिलं जातं धर्मक्षेत्रामध्ये केलेल्या पापाचं फळ. अशा प्रकारचं कर्म बांधलं जातं की ते भोगल्याशिवाय सुटत नाही. जसं श्रेमिकाने नरकायुचा बंद बांधला तर त्याला नरकापासून सुट्टी नाही. तीर्थंकर नामकरण प्रकृती बांधून सुद्धा, शाहीक सम्यक दर्शन प्रगट करून सुद्धा सुट्टी नाही. बांधले भोगावं म्हणून ही तयारी पाहिजे. चर्चा कशासाठी? तिथं त्या समवसरणामध्ये हे सगळं समवसरणाचं प्रतीक मंदिर सांगितलं. सत्संग साक्षात 13व्या गुणस्थानावरती असणाऱ्या जीवाचा, ज्याचे 4 घाती कर्म नष्ट झालेले, तुम्ही त्यांना पहा. म्हणजे त्यांचे जे परिणाम आहे त्या परिणामाची विशुद्धी आमच्या लक्षात येईल तर आपल्याला त्यांच्या जवळ गेल्यावर चांगलं वाटल्याशिवाय राहणार नाही, गुड फिलिंग आल्याशिवाय राहणार. तिर्यंच्या नाही येते राव. मग मी तर माणूस आहे पण माझ्याकडे काय फिलिंग, माझी तृष्णा किती घटली त्याच्यासाठी मला हे वाचायचं. सत्संगतीमध्ये म्हणजे मंदिर म्हणजे सत्संग आहे. मग सत्संग जर असेल तर तृष्णा नको कमी व्हायला. मंदिरात गेल्यानंतर माझं काय नाही, अकिंचनोहम, हे सगळं तुमचं आहे भगवान. कसे भाव पाहिजे. मंदिरात गेल्यानंतर देवाला बघितलं ना, पण आमची तृष्णेची उदीरणा, म्हटलं लोभाची उदीरणा. लोभ कशा आहे, उदय चालू आहे आणि तिथं काही बाह्य बघितलं, लाइटिंग बघितली, बाकीचं काय बघितलं, सुंबर बघितलं, उदीरणा कशी. जेव्हा की तिथं त्या धर्म म्हणजे आर्यहंतांजवळ गेलाय तर तृष्णा संपली पाहिजे असं इथं म्हणते. हे वाचलं ना आता, सुलभेषु अपि भोगेषु नृणाम तृष्णा निवर्तते केव्हा सत्संग सुधास्यंदैहि.
संधी सुंदर असा काही शब्द आतलेला आहे, संधी. आता काय आहे, बरं असू द्या. शाश्वत आर्द्रीकृत आत्मनाम, ज्याचं हृदय नित्य अशा त्या सत्संग रूपी अमृताने आर्द्र ओलस, त्याला मग त्रास होत नाही, त्रास होत नाही. तृष्णा आहे तर त्रास आहे. आता ते वाचून दाखवतो तुम्हाला, ऐका. सत्संग सुधा चंद से तृष्णा दाह का शमन. सज्जन पुरुषों के संसर्ग से ऐसी अमृत की झरना, ऐसी अमृत की झरना प्रकट होती है कि जिस अमृत के झरने से भीगा हुआ पुरुष इतना शांत हो जाता है कि उसे भोगों में तृष्णा का भाव ही नहीं रहता है. असं मंदिरात गेल्यावर हिंसेचे भाव, चोरीचे भाव, खोटं बोलण्याचे भाव, कुशील सेवनचे भाव होते. हे कुठं त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या किती फायदा होतो मंदिरात नुसतं गेलो तर किती फायदा आहे. ज्या भावामुळं मला पापाचा तीव्र बंध होऊन त्याचं फळ नरक तिर्यांच्या आधी दुर्गतीचं दुःख भोगावं लागेल, तिथं गेलं तर तसा भावच येत नाही. आणि अशा ठिकाणी मला थांबायची तयारी नाही. कधी एकदा जातोय, कधी एकदा जातोय. बरोबर, ही आहे तृष्णा. म्हणून काय सांगतेत बघा, ही तृष्णा घटवायची तर कुठं राहा, कुठं राहा. घटवायची कोणाला, वाढवायची का घटवायची? तुमच्या लक्षात काय येणार कसं येणार माहिती नाही, पण सांगणं माझं काम आहे. सबसे बड़ी ज्वाला है तृष्णा. बरोबर आहे, तुम्ही सांगत राहा. पटलं वाटतं तुम्हाला सगळ्याला. सबसे बड़ी ज्वाला है तृष्णा. काय शरद काका, सुटतंय काय? सुटतंय का सांगा? म्हणून त्याला सबसे बडी ज्वाला. आणि आपण किती वेळा ऐकलं, त्या अग्नीमध्ये कितीही इंधन टाकलं तर ती अग्नी शांत होत. बघा प्रयत्न करा, अजून 2-4 मान. तसं काय नाही, बघ शांत होते काय? आपण शांत होऊ म्हणजे मरणार. उत्तरेकडं मेल्यानंतर शांत हो गए असं म्हणते. म्हणून सांगितलं जीवनभर अशांत थे, अब मरने के बाद शांत हो गए. कारण मेल्यानंतर कोण कालवाच करत नाही ना, हाल गोंधळ नाही, शांत झाले म्हणते. केव्हा शांत व्हायचं? अगोदर आपण शांत व्हायचे का त्यांच्याद्वारे आपल्याला शांत केलं गेलं पाहिजे? निर्णय आपला आहे, नाहीतर शांत करणारच आहे कर्म आम्हाला. एक सबसे बड़ी ज्वाला है तृष्णा. तृष्णा को सभी जानते हैं. तृष्णा कहो, लोभ कहो, लालच कहो, अपने आप के इंद्रिय विषयों की पूर्ति के लिए जो भी बाह्य वस्तुओं का संचय किया जाता है उसका नाम है तृष्णा. काय त्याला म्हटलं तृष्णा? इंद्रिय विषयाची पूर्ती करण्यासाठी. पर पदार्थांचा चर्चा कुठून निघाली होती सांगा? चर्चा कुठून निघाली होती गिरीश? परद्रव्य माझं कोणी लागत नाही हे भाव, या माझ्या आत्म्याचा पराशी काही संबंध नाही. अजून सुटलं नाही शास्त्र तर मला माहिती नाही मी कशासाठी वाचतोय. पर पदार्थांचा माझ्याशी मी आत्मस्वभावम परभाव भिन्न. मी सांगत होतो हा माझा आत्मा परद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे, याच कुठंतरी. नाहीतर ही तृष्णा संपत नाही.
तृष्णा का संपत नाही? कारण मी परपदार्थापासून भिन्न आहे, मला परद्रव्याची परकणाची गरज नाही. हे जोपर्यंत प्रतीतीला येत नाही तोपर्यंत तृष्णा नष्ट होईल कशी? काय जंबू बाबा, बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? काय बरोबर आहे? परपदार्थासंबंधी तृष्णा, म्हणून म्हटलं ते आयतन आहे, ते सत्संग आहे. हे जे आता चाललंय हा सत्संग इथंच त्या ठिकाणी लोहा गरम आहे तर तिथंच त्या ठिकाणी घाव घातला पाहिजे. एकदा लोखंड थंड झालं आणि मारत राहिलं तर काय नाही, ताकद वाया जाईल. लोखंड गरम असताना त्यावेळेस जर मार दिला तर त्याला आकार देत आहे. ही संधी आहे तृष्णेला कमी करण्याची, उत्तम संधी आहे. तुम्हाला लक्षात येत नाही. त्याच्यासाठी ही आयतन असतात आणि आयतनाच्या संगतीत आपल्याला राहायचं असतं. पण आपण आम्हाकडनं कसं पळून येतो हे बघतो आपण. झाले की 2 दिवस राहिलो सांगताना 10 दिवस राहिलो कोण म्हणत, बरोबर आहे ते? बरोबर. किती दिवस राहायचं? अरे कोणासाठी राहायचं? अम्मांसाठी राहायचंय म्हणून तुम्ही डोक्यात हीच घाण घेऊन गेलाय. अम्मांसाठी 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 झालं. मग ते ओझं घेऊन तुम्हाला इतका त्रास होता, त्या ओझ्याखाली इतका दबता. कधी एकदा आता घरी जातोय असं ते ओझं कधी उतरत? बरोबर आहे. अरे आनंद, मला किती शांती आहे तिथं. पण आम्ही डोक्यावर एक ओझ, हे करायचंय ते करायचंय, आम्हाला असं लागतंय तसं लागतंय, अमुक तमुक हेच सगळ्या गोष्टी. काय नाही, छान आहे त्यांच्या संगतीत राहतोय, छान आहे. असं जर प्रत्येक जणांनी भाव करून गेले, आम्हा आतापर्यंत बऱ्या झाल्या असत्या. पण तुम्ही जातच नाही तसं. जातानाच घाण घेऊन जायची डोक्यात. मग तिथं जाऊन वातावरण आहे ना, आम्हांकडून काय चांगलं घ्यायचं, या आम्हांचेच परिणाम घाण करणार. बरोबर आहे. जसं माझे परिणाम घाण. आता खरं तर माझे परिणाम चांगले आहे ना. आणि जसं जसं तुम्ही समोर यायला लागला, दिसायला लागला की मग माझे परिणाम अजून चांगले होत जाते. कसं म्हणजे कोण कोणाबरोबर राहून त्या ठिकाणी सुधरायला पाहिजे आणि बिघडायला पाहिजे. उलट होतं ना, आपण ते ऐकले का नाही किती वेळा. उदाहरण लालू प्रसाद यादव आहे, माहिती आहे ना तुम्हाला? पण त्याचं उदाहरण आपण ऐकलं नाही. बिल क्लिंटन आलेला अमेरिकेमधून इथं भारतात, तेव्हा भेटला. आता त्याची भाषा बिहारी भाषा, त्याला काही येत नाही, इंग्लिश. मग राबडी देवी म्हणली त्याला घेऊन जावा जरा आणि इंग्लिश शिकवा आमच्या नावाऱ्याला. मग झालं गेलं का नाही त्याच्याबरोबर. लालू प्रसाद बायको सांगितल्यावर लालू प्रसाद असलं तरी जावं लागतं. राबडी देवी म्हटली की नाही, जावा तर जावंच लागतं. बरोबर आहे का? घरी गेला, इंग्लिश शिकायला गेला होता. कोण? आणि काय झालं असेल तुम्हाला माहिती आहे? काय झालं आहे ना, राबडी देवीने फोन केला, काय चाललंय कसं चाललंय. फोन उचलला इकडं बिल क्लिंटननी आणि काय म्हणला, हॅलो मैं पिलोवा बोल रहा हूं. अडचण अशी होती, कोण कोणाच्या सानिध्यात जाऊन काय व्हायला पाहिजे, आपण काय कर. म्हणजे देवाला गुरुला बिघडवण्यामध्ये आम्ही निमित्त झालो तर ते किती मोठं. देवाला बिघडत नाही सोडा, पण गुरु अजून. म्हणून गुरुपाशी जाताना वितराग भावनेने का जायचं? सगळं तुमचं आहे ना, हे बाकीचं बाहेरचं सोडून जायचं असतं नट्टापट्टा. म्हणून आम्हाला बरं केलंय बाबा, धुतलेली साडी घालूनच या म्हणून. मग परत ती काय कसली आहे काय विचारच नाही. आणि सगळे सारखेच असते तिथं बायका, त्याच्यामुळे जास्त विकल्प येत नाही. जर चांगली एखादी नटलेली बाई बघितली तर तो म्हणणार माझी कशी दिसते साडी. 1 मिनिटात साडीवर नजर जाणार. बरोबर आहे. दुसऱ्याच्या समोर त्याची केस विस्कटलेली दिसली की आपण असं करतो, त्याची केस नीट करत नाही आपण. बरोबर आहे. ते प्रॉब्लेम चर्चा याच्यासाठी. छान आहेत हे आयतन, आपल्या कल्याणाची. म्हणजे इतकं चांगलं मिळणं तुम्हाला शक्य नाही म्हटलं ना,
जाऊ दे, तृष्णा कहो, लोभ कहो, लालच कहो, आप अपने आप की इंद्रिय विषय की पूर्ति के लिए जो भी बाह्य वस्तुओं का संचय किया जाता है उसका नाम है तृष्णा. तृष्णा एक कठीण ज्वाला है. नाही का काय कसं लिहिते, मला आवडलं म्हणून वाचतो. तृष्णा एक कठीण ज्वाला है, तृष्णा करने वाला पुरुष रात दिन बेचैन रहता है. ना दिन में चैन ना रात में चैन, असं म्हणलं. पुढं काय, ये कैसा जैन असं म्हटले, जैनालाच म्हटले ते. ना दिन में चैन ना रात में चैन, निरंतर आकुलता. कशासाठी करतेत, काय करते तुम्ही म्हणलं, दूरदृष्टीने बघायचंच नाही, त्याच्यासाठी ते वाचतोय मी मृत्यू. दूरदृष्टीच नाही, ह्याच्यानंतर पुनर्जन्म आहे याच्यावर विचारच नाही. फळ काय, काय मिळणार आजच्या ह्या तृष्णेनं मिळवलेल्या परिग्रहानं, त्याचं फळ काय, काही नाही. काय का मिळत आहे फळ, पण आज मला पैसे मिळते एवढंच मला माहिती. आजचं बघायचंय, उद्याचं कोणी बघितलं. आज मला काय, आज सगळे भोग मिळाले बस, आणि ते भोग मला कशामुळे मिळते एवढंच मला कळतंय. पुढं फळ काय याच्यावर काही कोणी विचार करायला तयार नाही. म्हणून म्हटले तृष्णा एक कठिन ज्वाला है, तृष्णा करने वाला पुरुष रात दिन बेचैन रहता है. शरीर की वेदना में तो उसे सहनशीलता हो जाती है, पर तृष्णा की वेदना जगे तो निरंतर आकुलित रहता है. शरीरात जरा त्रास झाला तर कुठंतरी सहन करून गप बसल माणूस, इकडं तिकडं लक्ष घालून. पण ज्याच्या अंतरंगामध्ये तृष्णा रूपी ज्वाला त्या ठिकाणी आहे, तो एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी शांत बसू शकत नाही. जसं तुमच्यात आता अस्वस्थ सुरू झाली नाही झाली, तुम्हाला कळते की किती वेळ मांडी घातलेली, कळतं का नाही. मला बरेच जण विचारते, आणि तुम्हाला कसं काय कळतं 1 तास झाला ध्यान झालेलं, तुम्हाला कसं कळतं 1 तास झालं शास्त्राला. म्हणजे तुम्हाला काय लागलं की नाही, हालचाल व्हायला लागली की नाही, आपोआप परिस्पंद हा राहुल त्या हल्ले. म्हणजे कळतंय 1 तास झालेला असं मला सांगा, आपोआप कळत. झालंय आता, चला बास झालं, बास झालं. एक आता गोष्ट सांगितली बघा, एक गोष्ट छान आपण ऐकलेली पण आहे नेहमी, ती गोष्ट तेवढी वाचून आपण बास करू. एक मनुष्य बाजार में चला, उसे थी एक नारियल की जरूरत. बाजारात में चालला तर त्याला नारळाची गरज होती. तो बाजार में उसने पूछा कि नारियल का क्या भाव दोगे. दुकानदार बोला 8 आने में देंगे. तो वह कहता है कि 4 आने में ना देंगे. उसने कहा नागपुर जा, हाँ उस दुकानदार बोला अगर 4 आने का चाहिए तो नागपूर चले जाओ. आता हे वरणी तिकडं मेरठकडे असतील, तिकडं नारळाची झाडं नसतील. मग महाराष्ट्राच्या साईडला, कर्नाटक साईडला आल्यानंतर थोडंसं नारळाची झाडं जास्त. मग तिथलं काय आटाणेवाला म्हटलं तर 4 आनेच पाहिजेत का, हो मिळते की, तिथं जा नागपूरला. नागपूरला जायचं किती खर्च ती माहित नाही, पण 4 आनेच मिळतं एवढंच माहित आहे. आणि आजकाल जसं आता बायकांना फ्री आहे का नाही, इष्टी किंवा अर्धे, चला बघा फ्री मध्ये जाऊ इष्टीने, मग तिथं 4 आण्यात घेऊ आहे ना असं. मग पुढे काय झालं आहे का, है ना. उसने नागपुर जाकर पूछा नारियल कितने में दोगे. बोला 4 आने में. 2 आने में ना दोगे. बार्गेनिंग है, 2 आण्यात नाही का. तर ते दुकानदार म्हणला 2 आने में चाहिए तो बंबई जाना पडेगा. मुंबईला जावं लागेल, तिथं तुला तुझं 2 आण्यात मिळेल. ते 2 आण्यात, आता 8 आण्याचा नको, 4 आण्याचा नको, 2 आण्याचा पाहिजे है ना. 4 आण्याचा आधी पाहिजे होता त्याला, 4 आण्याचा मिळायला लागला तर 2 आण्याचा पाहिजे. म्हणजे 2 आण्यात मिळायला लागल्यावर आता मग मुंबईला गेला आहे ना. आता पुढं काय, मग मुंबईला गेला, तिथं विचारलं नारळ काय देणार, 2 आणे है ना. तर 1 आना में दोगे काय. आता मुंबईला आल्यावर मग 1 आण्यात नको का मिळायला. तर ते मनुष्य म्हणला दुकानदार 1 आने में लेना हो तो पास के देहातों में लगे चले जाओ.
आजूबाजूला बारकी बारकी नाही खेडी गाव आहे, तिथं नारळाची झाडं असते, तिथं तुला 1 आण्यात मिळून जाईल नारळ, बरोबर. मग चला 1 आण्यात 4 आण्यात घ्यायचा तयार होता, मला 4 आण्याचं 2 आणं, 2 आण्याचं आता 1 आणं. मग गेला तिथं त्या गावात, मग विचारलं नारळ केवढ्याला, 1 आणं. मग ते काय म्हणला, आज तुम्हाला कसं आहे म्हणजे वाचलं वय मला वाटलं आधा आणि ती म्हणे म्हटलं अर्ध तर कशाला देतो आणा, झाडावर चढून काढी की म्हटलं, ते फुकटच आहे झाडावर चढून. मग बरं म्हटलं ते झाडावर चढूनच काढतो. चढला झाडावर, वर चढल्यानंतर पाय घसरला, मग लटकला फांदीला. अर म्हटलं या अडचणीच झालं. मग आता उतरायची पंचायत खाली झाली त्याची. मग काय म्हटला, तिकडून एक हत्तीवरनं चालला तर माहूत हत्ती घेऊन. मग त्याला म्हटलं अर मला थांबवदार उतरव खाली. म्हटला 500 रुपये देतो, 500. अशी परिस्थिती. म्हणून त्यांनी सांगितलं की यह तृष्णा, यह एक तृष्णा की बात बताई जा रही है. तृष्णा करने से बड़ी बड़ी विडंबनाएं बन जाती हैं. ऐसे तृष्णा दहन का शमन सत्संग सुधा के झरने में स्नान किए बिना कैसे हो सकता है. संधी म्हणजे झरणा, संधी म्हणजे झरा. सत्संग रूपी अमृताच्या झऱ्यामध्ये त्या ठिकाणी उतरल्याशिवाय, ते आपल्या हृदयामध्ये तो उतरल्याशिवाय ते तृष्णारूपी अग्नी शांत होणार नाही. आणि ती शांत नाही होणार तर शांती कशी मिळेल. चिंतन करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून म्हटलं काय चिंतन, परपदार्थापासून. म्हणजे एक चिंतन करावं लागेल ना, मी कोण आहे, माझं स्वरूप काय, मी परद्रव्य नाही, मी परपदार्थ नाही. हे एकदा तर आपल्याला दिवसातनं मनापासून समजून सांग, मनापासून सांग. मग गंमत काय होते बघा.